जालन्यामध्ये आज सकल ओबीसी समाजाची बैठक संपन्न झाली। 27 जानेवारीला राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेला विरोध करण्यासाठी 1 फेब्रुवारीला प्रत्येक तालुक्याचे तहसील कार्यालय आणि जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ओबीसी समाज एकत्र येणार आहेत। ओबीसींवर जो अन्याय सुरू आहे त्याचं प्रबोधन करून जास्तीत जास्त हरकती कशा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न म्हणून जालन्यात उद्या ओबीसी समाजाच्या वतीने अधिसूचनेच्या विरोधात हरकती जमा करण्यात येणार आहेत। या अनुषंगाने आज जालन्यामध्ये सकल ओबीसी समाजाची बैठक होऊन याबाबत सर्वांचं मत घेण्यात आलं। शिवाय उद्या ओबीसी समाज दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्या हरकती सादर करण्यासाठी येणार असल्याची माहिती ओबीसी समाजाचे अशोक पांगरकर यांनी सांगितली आहे। आज श्री संत सावता भवन येथे सकल ओबीसी समाजाची बैठक आयोजित केली होती। जो 27 जानेवारीला राज्य शासनाने जी अधिसूचना काढलेली त्याला विरोध दर्शनासाठी माननीय आमचे ओबीसी नेते छगनजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार उद्या 1 तारखेला प्रत्येक तालुक्यातील तहसीलवर तसेच जिल्ह्यातील आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही त्या मसुद्याचा विरोध करण्यासाठी सर्व ओबीसी समाज बांधव एकत्र येणार आहे आणि त्या मसुद्याला आम्ही तिथे विरोध करणार आहे। तसंच येणाऱ्या 16 तारखेपर्यंत त्यांनी त्यासाठी हरकती मागितलेल्या आहे। त्या हरकती कशा ज्या पद्धतीनं जास्त पद्धतीनं जमा होतील, ओबीसीवर जो अन्याय चालू आहे तो सगळ्या समाजामध्ये त्याचं प्रबोधन करून जास्तीत जास्त हरकती कशा उपलब्ध होतील यासाठी हा प्रयत्न करण्यात येणार आहे।